थंडीच्या दिवसात एकदा तरी अशी खुसखुशीत मटार करंजी ही झालीच पाहिजे. याकरता 1 कप मटार 5 मिनिटं पाण्यामध्ये वाफवून घेतला. यापैकी थोडा मटार बाजूला ठेवून बाकीचा मटार क्रश करून घ्यायचा. कढईमध्ये एखादा कांदा परतून घेतला. याच्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरचीचं वाटण परतून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली, थोडेसे काजूचे तुकडेसुद्धा घालायचे. सारणाला छानशी चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये वापरतो ही केपर गरम मसाला पावडर. याच्यामध्ये सगळे गरम मसाले जे ते योग्य प्रमाणात असल्यामुळं मसाल्यांचा जो स्वाद आहे तो अतिशय सुंदर येतो. 1 चमचा केपर गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली. मटार घातला. पाव कप खोवलेला ओला नारळ घालायचा. अर्धा लिंबाचा रस घातला. थोडीशी साखर घातली. भरपूरशी कोथिंबीर घातली की मस्त चटपटीत असं सारण तयार होतं. पारीसाठी 1 कप मैदा, थोडासा बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा घातला. 1 टेबलस्पून कडक तुपाचं मोहन घातलं आणि या पिठाची अशी पातळसर अशी पारी लाटून घ्यायची. करंजीच्या साच्यामध्ये ही पारी ठेवली. भरपूरचं सारण घालायचं आणि अशी सुरेख अशी करंजी तयार झाली आहे. हलक्या गरम तेलामध्ये छान मंद आचेवर ही करंजी तळून घेतली की अगदी खुसखुशीत अशी होते. हे बघा, सोनेरी रंगावर करंजी तळून घेतली. हे बघा, अगदी खुसखुशीत झाली आहे आणि तितकीच स्वादिष्टसुद्धा.